आज आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकातील लेक ही कविता बघणार आहोत. लेक म्हणजे मुलगी. लहान मुलगी जेव्हा घरभर आवरते तेव्हा घर प्रसन्न होते. लेकीच्या हसण्याने रुसण्याने घराला घरपण कसे येते याचे उदाहरण कवितेत केलेले आहे. मुलगी घरात असणे किती आनंददायी असते हे सांगताना कवयित्री म्हणते, लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालावी, लेक हाडाचा चंदन. कवयित्री म्हणते, माझी मुलगी जणू रत्न आहे. माझी लेक म्हणजे कायम लखलखणारे हिरवे गोंदन आहे. नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहे. ती स्वभावानुसार घरासाठी झिजणारे सुगंधित चंदन आहे. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते. माझी लेक माझ्या मनात सतत असते, तेव्हा माझी सगळी चिंता मिटते. ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा मंद समईची ज्योत तेवत राहावी तसा घरभर प्रकाश पडतो. लेक नसता घरात असं लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. कवयित्री म्हणते, माझी मुलगी जेव्हा घरात नसते तेव्हा माझ्या मनाला तिची ओढ लागते, वेळ थांबल्यासारखी होते आणि माझे मन उदास होते. तिच्याविना वेळ जात नाही. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागवले तर मग रुसून बसते. चिमणीची चिवचिव असावी तशी माझी लेक साऱ्या घरभर हसत खेळत बोलत राहते, तेव्हा मला आनंद होतो. पण मी जरा देखील तिच्यावर रागवले की ती मग रुसून बसते. सारे जगही रुसले तरी परवा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. कवयित्री म्हणते, सारे जग जरी आपल्यावर नाराज झाले, रुसले तरी काळजी करायची नाही, पण माझी मुलगी पाकळीसारखी लेक कधीही रुसू नये असे मला वाटते. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. कवयित्री म्हणते, फक्त माझ्या मुलीलाच निसर्गाचे बोल कळतात. अंधाऱ्या रात्रीनंतर आशादायक सकाळ उगवते, तशी माझी लेक मला जीवनदायी प्रकाशमय आहे. थँक्यू.